पाडव्याच्या मुहूर्तावरील सौद्यात हळदीला मिळाला 17,800 एवढा उच्चांकी दर। दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सांगलीमध्ये हळदीचे सौदे पार पडले। हळदीची जागतिक बाजारपेठ म्हणून ओळख असणाऱ्या सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पार पडलेल्या हळद सौद्यात हळदीला 17,800 रुपये प्रति क्विंटल एवढा उच्चांकी दर मिळाला आहे। 10,000 रुपये हा कमीत कमी दर मिळालेला आहे। पाडव्याच्या मुहूर्तावर काढण्यात आलेल्या सौद्यांमध्ये मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी आपली हळद विक्रीसाठी आणली। कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे आणि व्यापाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या हळदीच्या सौद्यांचा शुभारंभ पार पडला, ज्यामध्ये उच्च प्रतीच्या हळदीला 17,800 रुपये एवढा उच्चांकी दर मिळालेला आहे, तर सर्वसाधारण हळदीला कमीत कमी 10,000 रुपये एवढा दर मिळालेला आहे। गुळाचे सौदे देखील पार पडले। गुळाला 4,000 ते 4,500 रुपये एवढा दर मिळालेला आहे। यंदाच्या वर्षी हळदीचे उत्पादन पाहता हळदीला चांगले दर मिळतील असा विश्वास देखील यावेळी व्यक्त करण्यात आला आहे। मार्केट कमिटीचे चेअरमन सुजय शिंदे यांच्या हस्ते आज गुळाच्या सौद्याचा आणि हळदीच्या सौद्याचा प्रारंभ झाला। हळदीला आज अत्यंत उत्साहामध्ये सौदा पार पडला। खाली 10,000 आणि वरती 17,800 असा दर आज शेतकऱ्यांना मिळाला। येणारं वर्ष हे देखील फार मोठं मंदीचं नाही आहे, परंतु यंदाचं पीक मोठं असल्यामुळं यावर्षी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातली आवक मोठ्या प्रमाणात होईल। परपेठेतली देखील होईल, आपल्या सांगली जिल्ह्याची देखील होईल। एकंदरीत यंदा अत्यंत मोठा व्यापार सांगलीमध्ये पूर्ण महाराष्ट्रातला मोठा व्यापार होण्याची शक्यता आहे। या कार्यक्रमाच्या दृष्टीनं तुम्हाला इतकं सांगतो की हळद ही वस्तू अशी झालेली आहे की त्याची निर्यात फार वाढली आहे। दरवर्षी निर्यातीमध्ये 3%, 5%, 7% निर्यात वाढल्यामुळं आता हळदीला येणाऱ्या दिवसामध्ये बरंच मोठं काम सांगलीतून नक्की होईल। आणि इथं काय आहे की इथं सगळ्या शेतकऱ्यांना आणि असलेल्या बाहेर परपेठेतल्या व्यापाऱ्यांना देखील प्रचंड विश्वास आहे, कारण का इथं सचोटी पार आहे। गेल्या 100 वर्षाच्या इतिहासामध्ये आम्ही बघतोय की हळदीवाल्यांच्या बाबतीत आणि गुळवाल्यांच्या बाबतीत इथं कुणाला कुठलीही शंका नसते, त्यामुळे व्यापार फार येतो इथे। आणि त्या व्यापाराची नक्कीच आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना, आडत्यांना, मार्केट कमिटीच्या असलेल्या सर्व लोकांना अत्यंत शुभेच्छा प्रदान करतो की जेणेकरून येणारं वर्ष आपल्या हातून, सगळ्यांच्या हातून व्यवस्थित पार पडावं। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वसंतदादा मार्केट यार्ड सांगली येथे पाडव्याच्या शुभमुहूर्तावर हळदीचे आणि गुळाचे सौदे शुभारंभ करण्यात आला आणि हळदीला 14,000 ते 17,800 पर्यंत दर मिळालेला आहे। आज 17,800 उच्चांकी दर मिळालेला आहे। नक्कीच या वर्षी देखील हळदीची आवक चांगली वाढल आणि हळदीला चांगले भाव मिळतील आणि सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची जी विश्वासार्हता आहे ती यावर्षीही देखील सर्व शेतकऱ्यांना त्याच्याबद्दल विश्वास मिळेल। गुळाचेही चांगले सौदे शुभारंभ झालेला आहे। गुळाची आवक यावर्षी वाढेल। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।